हिवाळ्यामध्ये किंवा थंडीच्या दिवसामध्ये शक्यतो आपण बाजरीच्या पिठाचा समावेश आहारामध्ये आपल्या करतो. त्यासाठी इथे मी आज मस्त खमंग खुसखुशीत अशा बाजरीच्या पुऱ्या बनवते आहे. या पुऱ्या 4 ते 5 दिवस टिकतात. तुम्ही प्रवासामध्ये घेऊन जाऊ शकता आणि खमंग खुसखुशीत होतात. बनवायला एकदम सोप्या आहेत. 1 कप मी इथे बाजरीचं पीठ घेतलं आहे. त्यामध्ये 2 चमचे बेसन घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं. अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद घालायची आहे. हिंग घालायचे पाव चमचा, 2 चमचे तीळ घालायचे आहेत. 1 चमचा कच्चं साधं तेल घालायचं आहे. भरपूर कोथिंबीर किंवा याऐवजी तुम्ही मेथी, पालक देखील बारीक कापून घालू शकता. सगळं चांगलं आधी मी मिक्स करून घेते. तेल घातलंय त्यामुळे तेल, मीठ, मसाले सगळं व्यवस्थित यामध्ये चोळून घ्यायचं आहे या पिठाला. हे पीठ मी विकतचं वापरते. तुमच्याकडे घरी बनवलेलं असेल तर अजून छान ते तुम्ही इथे वापरू शकता. माझ्याकडे तयार नव्हतं त्यामुळे मी बाहेरून आणलेलं आहे हे पीठ. सगळं चांगलं मिक्स करून घेतलं की एक फ्रेश वाटण बनवते. 10 ते 12 लसूण पाकळ्या, अर्धा चमचा धणे, अर्धा किंवा पाव चमचा जिरे आणि पाव चमचा यामध्ये ओवा घालायचा आहे. मिरच्या घालायच्या आहेत 2-3 किंवा आवडीनुसार. हे आता पाणी न घालता असंच जाडसर मी इथे हे वाटण बनवून घेतलंय. आता हे फ्रेश वाटण आपल्याला यामध्ये घालायचं आहे. याच्यामुळे खमंग लागते पुरीची चव. सगळं मिक्स करून घेते. या पिठाला थोडासा चिकटपणा कमी आहे त्यामुळे थोडंसं गरम म्हणजे कडक पाणी मी यामध्ये घालते. एकदम पाणी न घालता थोडंसं घालून घेते कारण याला पाणी कमी लागतं. आधी मिक्स करून घेते चमच्याने. हात पटकन घालायचं नाही, पाणी गरम आहे. घरचं पीठ असेल तर थोडंसं कोमट पाणी इथे तुम्ही वापरू शकता. जास्ती कडक पाणी वापरण्याची गरज नाही आहे. यामध्ये जास्ती पाणी घालण्याची गरज नाही आहे. थोडंसं हाताला आता सोसेल असं झाल्यानंतर हे आपल्याला हाताने मळून घ्यायचं आहे. म्हणजे त्याचा अंदाज येईल की कितपत लागणार आहे. लागलं तर थोडंसं पाणी घालू शकता, पण मळत मळत गेलं की ते छान ओलसर होतं. खूप पाण्याची गरज नाही आहे. इथे मी सगळं मस्त असं हे पीठ मळून घेतलं आहे. एक छान गोळा तयार झाला आहे. आता हे भिजत वगैरे ठेवायचं नाही, याला पाणी सुटतं. लगेचच आपल्याला याच्या पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत. कढईमध्ये इथे एका बाजूला मी तेल गरम व्हायला ठेवते आणि पुऱ्या बनवायला घेते. पुऱ्या बनवत असताना पोळपाटावरती एक मी प्लास्टिकचा कागद घेतला आहे. याच्यावरती तेल पुसून घ्यायचं आहे आणि यातला एक छोटासा गोळा तयार करून घ्यायचा आहे. जेवढ्या साईजच्या पुऱ्या हव्या आहेत त्यानुसार याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. हा गोळा बनवला की या तेल लावलेल्या पेपरवरती ठेवायचा. हवं तर तुम्ही हे हाताने थापू शकता किंवा लाटण्याने अशा पद्धतीने असं लाटून देखील घेऊ शकता. जास्ती जाड मी बनवत नाही आहे ही पुरी, थोडीशी पातळ अशी बनवते आहे. ही पुरी लाटत असताना जास्ती उलटपलट न करता अशा पद्धतीने कागद फिरवून ती लाटून घेऊ शकता. या पद्धतीने मी ही पुरी लाटून घेतली आहे. तळण्यासाठी तेल व्यवस्थित गरम असलं पाहिजे आणि पुरी सोडल्यानंतर गॅस मीडियम ठेवायचा. गॅस जर कमी असेल तर पुरी खूप जास्त तेलकट होते. मीडियम हीटवरती मस्त खरपूस असं हे आपल्याला तळून काढायचं आहे. दोन्ही बाजूनी छान एकसारखं. हे मी इथे विकतचं पीठ वापरलं आहे. तेवढं फ्रेश नसतं त्यामुळे पुऱ्यांना थोडेसे क्रॅक जात आहेत. जर तुम्ही फ्रेश ताजं पीठ घेत असाल घरी बनवलेलं तर मस्त टमटमीत फुगलेल्या छान अशा पुऱ्या बनवून तयार होतात. इथे याला सुंदर असा रंग आला आहे, मी काढून घेते आहे. अशाच पद्धतीने तुम्ही थापून देखील अशा पुऱ्या बनवू शकता. अगदी पटकन होतात, जास्ती वेळ लागत नाही त्याला. छान अशा मी या पुऱ्या यामध्ये मीडियम हीटवरती तळून काढते. अजिबात लो हीट करायची नाही, नाहीतर पुऱ्या पूर्ण तेलकट होतात. प्रवासामध्ये घेऊन जाताना या पुऱ्या आणि एखादी दह्याची डबी जरी असेल तरी वास आहे, बाकी कशाची गरज नाही आहे. अप्रतिम अशा लागतात, खमंग लागतात मेन म्हणजे. त्यामुळे नक्की बनवून बघा. कशा वाटल्या तुम्हाला या बाजरीच्या पुऱ्या मला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.